नमस्कार मित्रांनो, आधार NPCI लिंकिंग म्हणजेच तुमचे आधार कार्ड NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी लिंक करणे, ज्यामुळे तुमच्या आधार कार्डवर आधारित सरकारी योजनांचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात मिळू शकतो। हे महत्त्वाचं आहे, कारण यामुळे अनेक योजना, सबसिडी आणि इतर फायदे तुमच्याकडे स्वयंचलितरित्या पोहोचतात। यासाठी तुमचे जे काही आधार कार्ड आहे हे NPCI बँक अकाउंटशी लिंक असणे हे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आपण घरबसल्या आपल्या बँकेशी आधार कार्ड हे लिंक करू शकतात। तर ते कशा प्रकारे पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपणास npci.org.in या वेबसाईटवर यायचे आहे। येथे आल्याच्यानंतर आपणास येथे कंझ्युमर याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास येथे भारत आधार सेडिंग एनेबल बेस याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर NPCIचा जो काही डॅशबोर्ड आहे हा अशा प्रकारे आपणासमोर ओपन होईल। तर यामध्ये होम, आधार सेडिंग, डिसेडिंग, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप्ड स्टेटस, आधार मॅप्ड हिस्ट्री आणि रिक्वेस्ट स्टेटस चेक अशा प्रकारचे ऑप्शन आपणास पाहायला मिळतील। तर आपणास येथे आधार सेडिंग याच्यावर आपणास क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर येथे रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग आणि डिसेडिंग म्हणजेच यामध्ये आपण आधार सेडिंग करू शकतात आणि आधार अनलिंक सुद्धा करू शकतात। तर यामध्ये मी आधार लिंक हे करून तुम्हाला दाखवणार आहे। तर येथे एंटर युअर आधार नंबर, तर आपणास येथे आधार नंबर हा टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर येथे आपण पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार। तर येथे सेडिंग आणि डिसेडिंग, सेडिंग म्हणजे आधारशी लिंक करणे, डिसेडिंग म्हणजे आधार अनलिंक करणे। तर सेडिंग हे ऑप्शन मी येथे निवडतो। त्यानंतर आपणास सिलेक्ट युअर बँक, तर या ड्रॉपडाऊनमधून आपण एवढ्या ज्या काही बँका दाखवत आहे तर यामधील कोणत्याही एका बँकेला आपण आपले जर खाते असेल तर ते लिंक करू शकतात। तर माझे येथे बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये खाते आहे, तर मी ही बँक येथे सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर येथे सेडिंग टाईपमध्ये फ्रेश सेडिंग, मूव्हमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट, त्याचप्रमाणे मूव्हमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक। तर येथे फ्रेश सेडिंग असेल तर आपण येथे फ्रेश सेडिंग हे ऑप्शन निवडा। जर येथे आपण पाहू शकतात की सेम बँक विथ अनदर अकाउंट म्हणजेच आपले एका बँकेमध्ये दोन अकाउंट असतील तर आपण हे ऑप्शन येथे निवडू शकतात। त्याचप्रमाणे आपणास दुसऱ्या बँक अकाउंटमधून ज्या बँकेला आपले अकाउंट हे लिंक करायचे आहे त्यासाठी आपण हे ऑप्शन निवडू शकतात। तर मी येथे मूव्हमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक म्हणजेच दुसऱ्या बँक अकाउंटमधून मी हे जे काही आधार लिंक आहे हे बँक ऑफ बडोदाला जोडणार आहे, तर त्यासाठी मी हे ऑप्शन निवडलेले आहे। त्यानंतर येथे आपणास आपला अकाउंट नंबर हा टाईप करायचा आहे। त्यानंतर परत एकदा आपला अकाउंट नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। तर यामध्ये जे काही आपण बँक येथे सिलेक्ट केलेली आहे त्या बँकेचा अकाउंट नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। बँक अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर आपणास येथे हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे खाली हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपणास येथे एंटर करायचा आहे। हा जर कॅप्चा आपणास समजत नसेल तर आपण येथे रिफ्रेश करून दुसरा कॅप्चा हा घेऊ शकतात। त्यानंतर आपणास येथे सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन अशा प्रकारे आपल्यासमोर येथे माहिती ही दाखवली जाईल। तर आपणास सर्वात खाली येथे यायचे आहे। त्यानंतर येथे ॲग्री अँड कंटिन्यू याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपला जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावर एक 6 अंकी OTP येईल, जो की आपल्या आधार कार्डला लिंक असेल। तर तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि कन्फर्म या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर युअर आधार नंबर इज करंटली मॅप्ड टू द बीड डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड। तर अशा प्रकारे ही ते माहिती दाखवली जात आहे। तर आपणास येथे खाली कन्फर्म या बटनावर क्लिक करायचे आहे। कन्फर्म या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास येथे थोडासा वेट करायचा आहे। वेट केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की आधार सेडिंग इज पेंडिंग स्टेटस आणि आपणास येथे एक रेफरन्स नंबर सुद्धा दिला जातो। तर तो रेफरन्स नंबर आपणास त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे, कारण की त्याच्यावर आपले स्टेटस हे नंतर सुद्धा चेक होणार आहे। तर येथे स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की येथे सक्सेस आणि रिझल्टमध्ये युअर आधार सक्सेसफुली रिसीडेड DCC टू बँक ऑफ बडोदा आणि आपल्या बँकेचे जे काही शेवटचे 4 डिजिट असतील ते 4 डिजिटसुद्धा येथे दाखवले जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण
आपले जे काही आधार कार्ड आहे हे आधार कार्ड अशा प्रकारे सुद्धा लिंक करू शकता। तर मित्रांनो, यामध्ये अजूनही काही बँका ॲड व्हायच्या बाकी आहेत, कारण की आपण सुरुवातीला पाहिलं तर यामध्ये फार क्वचितच बँका यामध्ये ॲड होत्या, परंतु आता हळूहळू यामध्ये एक एक नवीन बँक ही यामध्ये ॲड होत आहे। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।